नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे। मी औरंगाबाद येथे स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक येथे डायबिटीज, थायरॉइड आणि हार्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण एंडोक्राइनॉलॉजी म्हणजेच आंतररसग्रंथीशास्त्र याबद्दल चर्चा करणार आहोत। हार्मोनचे आजार म्हणजे असतात तरी काय? आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी असतात आणि त्यामधून काही रस तयार होतात ज्याला आपण हार्मोन म्हणतो, जे आपल्या दैनंदिन कार्यासाठी आवश्यक असतात। यापैकी पहिली ग्रंथी आपण जी चर्चा करणार आहेत म्हणजे स्वादुपिंड, पॅनक्रियाज। स्वादुपिंड या ग्रंथीतून इन्सुलिन नावाचा रस तयार होतो, ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते। कधी कधी या पॅनक्रियाज ग्रंथीतून इन्सुलिनचे प्रमाण कमी होते किंवा या इन्सुलिनला आपल्या शरीरातील पेशी योग्य तो प्रतिसाद देत नाही आणि या कारणामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते। यालाच आपण मधुमेह म्हणतो किंवा डायबिटीज म्हणतो। डायबिटीज हा कोणालाही होऊ शकतो, अगदी 1 महिन्याच्या बाळाला सुद्धा डायबिटीज असू शकतो, ज्यामध्ये जर लहान वयामध्ये मधुमेह झाला तर या व्यक्तींना इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे ही आजच्या काळाची एक ट्रीटमेंट पद्धती उपलब्ध आहे। दुसऱ्या प्रकारचा डायबिटीज म्हणजे टाइप 2 डायबिटीज, जो लठ्ठपणामुळे, जीवनशैलीतील स्थूलपणा आणि व्यायामाचा अभाव, जीवनातील ताणतणाव यामुळे होतो। या मधुमेहामध्ये औषधी आणि योग्य तो व्यायाम, जीवनशैलीमधील बदल करून साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे गरजेचे असते। नियंत्रित म्हणजे किती असली पाहिजे साखर? उपाशी पोटीची साखर 70 ते 130 आणि जेवण झाल्यावर 2 तासानंतरची साखर 100 ते 180 मिलीग्राम या दरम्यान असणं गरजेचं आहे। याचबरोबर दर 3 महिन्याची सरासरी साखर, ज्याला आपण म्हणतो HbA1c किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन, 6.5 ते 7% ठेवणे गरजेचे आहे। जर आपण साखरेचे प्रमाण नियंत्रित नाही केले तर याचा वेगवेगळ्या अवयवांवरती दुष्परिणाम होतो, जसे की हृदयविकाराचा झटका येणे, ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो, पक्षाघात किंवा पॅरालिसिस होणे, जखमा बऱ्या होत नाहीत किंवा पायातील संवेदना कमी होतात, डोळ्याचा पडदा म्हणजे रेटिनाज यावर सुद्धा वाढलेल्या साखरेमुळे दुष्परिणाम होतो आणि हळूहळू नजर कमी येते। आणि हे सगळे दुष्परिणाम आपण साखर नियंत्रित ठेवली तर जास्तीत जास्त काळ टाळता येतील। दुसरं म्हणजे जशी साखर आपण नियंत्रित ठेवतो तसं प्रत्येक मधुमेह व्यक्तीने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियमितपणे तपासणे आणि नॉर्मल ठेवणे गरजेचे असते, ज्यामुळे हृदयविकाराचा त्रास किंवा पक्षाघात आपल्याला टाळता येतो। याचबरोबर वर्षातून एकदा डोळे तपासणे म्हणजेच रेटिनाचा तपासणे आणि किडनीची तपास करणे गरजेचं आहे, जेणेकरून किडनी आणि रेटिना यावरती जर मधुमेहामुळे काही परिणाम झाला असेल तर तो लवकर वेळी निदान होते आणि योग्य ते इलाज केल्यास नजर जास्तीत जास्त काळ टिकवता येते। जसं प्रौढांमधला डायबिटीज आहे तसंच गर्भावस्थेमध्ये देखील मधुमेह होतो आणि गर्भावस्थेमध्ये मधुमेह झाल्यास नेहमी गर्भपात होतो किंवा बाळावर याचा दुष्परिणाम होतो। प्रत्येक गर्भवती स्त्रियांनी गर्भाधारणेमध्ये 6व्या किंवा 7व्या महिन्यामध्ये साखरेचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे आणि जर गर्भावस्थेत मधुमेह झाला असेल तर त्याचा योग्य वेळी इलाज केल्यास बाळही नॉर्मल होते आणि आईलाही त्रास होत नाही। जसं आपण बघितलं की पॅनक्रियाज ग्रंथीच्या आजारामध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी होते, तसंच काही व्यक्तींना इन्सुलिन तयार करणारी गाठ तयार होते आणि असे झाल्यास गरज नसताना देखील इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे नेहमी शरीरातील साखर कमी होते आणि साखर कमी झाली तर काही वेळेला व्यक्ती बेशुद्ध होतो किंवा त्याला फिट येते, ज्याला आपण मिरगी म्हणतो किंवा कन्व्हल्जन म्हणतो। त्यामुळे जर कुठल्याही व्यक्तीमध्ये नेहमी साखर कमी होत असेल किंवा बेशुद्ध होत असतील साखर कमी झाल्यामुळे, तर त्या व्यक्तींनी पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन तयार करणारी गाठ आहे का या हार्मोनची तपासणी करणे आवश्यक आहे। काय असतात हे हार्मोनचे आजार? याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, लहान वयामध्ये उच्च रक्तदाब म्हणजे बीपीचा आजार होऊ शकतो का? अगदी 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलांना बीपीचा आजार होऊ शकतो का? हो, होऊ शकतो आणि तो हार्मोनच्या आजारामुळे होतो। आपल्या शरीरामध्ये किडनीच्या वरच्या बाजूला ॲड्रिनल ग्रंथी असते। प्रत्येक व्यक्तीला 2 ॲड्रिनल ग्रंथी असतात आणि ह्या ॲड्रिनल ग्रंथीमधून काही महत्त्वाचे हार्मोन तयार होतात, जे आपला बीपी म्हणजेच रक्तदाब नॉर्मल ठेवण्याचे काम करतात। काही वेळेला ह्या ॲड्रिनल ग्रंथीची गाठ होते आणि त्यामधून
हॉर्मोन्स तयार होतात, ज्यामुळे लहान वयात देखील उच्च रक्तदाब होतो. अगदी 10-15 वर्षाच्या मुलाचा बीपी 180-200 एवढा असू शकतो. यामुळे जर लहान वयातील मुलांना बीपीचा त्रास असेल तर त्या व्यक्तींना ॲड्रिनल ग्रंथीची गाठ आहे का किंवा हॉर्मोनचा आजार आहे का हे तपासणे गरजेचे आहे. जर आपण योग्य ते निदान केल्यास लहान वयातील बीपी काही व्यक्तींमध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला पूर्णपणे बरा करता येतो. जसे ॲड्रिनल ग्रंथीमधून रस वाढण्याचे आजार आहेत, काही वेळेला ॲड्रिनल ग्रंथीचे गाठ झाल्यामुळे पुरुषांचा रस स्त्रियांमध्ये तयार होतो आणि अचानक चेहऱ्यावरती केस येतात आणि पाळी बंद होऊन जाते. त्यामुळे जर काही स्त्रियांमध्ये अचानक चेहऱ्यावरती केस येतात आणि झपाट्याने वाढ होत असेल, पाळीमध्ये अनियमितता असेल, तर अशा व्यक्तींना हॉर्मोन तयार करणारी ॲड्रिनल ग्रंथीची गाठ आहे का हे तपासणे गरजेचे आहे. जसं ॲड्रिनल ग्रंथीमधून रस वाढतो तसंच काही ॲड्रिनल ग्रंथीच्या आजारामध्ये रस कमीही होतो. कसं ओळखणार आपण? जर झपाट्याने वजन कमी होतंय, अगदी 2-3 महिन्यामध्ये 10 किलो 15 किलो वजन कमी झालं आहे, भूक लागत नाही आहे, उलटी होते आहे नेहमी, किंवा शरीराचा रंग दिवसेंदिवस सावळा किंवा काळा होत जात आहे, असे त्रास होत असेल तर त्या व्यक्तीने हॉर्मोनची तपासणी करणं गरजेचं आहे. जर ॲड्रिनल ग्रंथीचा आजार आहे असे निदान केले आणि त्याची योग्य ती ट्रीटमेंट केली तर हा त्रास आपल्याला कमी करता येतो. आपल्या शरीरामध्ये नाकाच्या पाठीमागे मेंदूमध्ये वाटाण्या एवढी ग्रंथी असते, ज्याला आपण पिट्युटरी ग्रंथी म्हणतो. या ग्रंथीमधून वेगवेगळे हॉर्मोन्स तयार होतात, जे शरीरातील वेगवेगळ्या ग्रंथीचे काम नियंत्रित करते. जसे की थायरॉइडच्या रसाचे नियंत्रण करणे, उंची वाढण्याचा रस या ग्रंथीमधून तयार होतो, ज्याला आपण ग्रोथ हॉर्मोन म्हणतो. पिट्युटरी ग्रंथीमधून उंची वाढण्याचा रस ग्रोथ हॉर्मोन तयार झाल्यावरच व्यक्तीची उंची वाढते. या ग्रंथीमध्ये वयात येण्याचा रस तयार होतो, ज्यामुळे मुलांचे किंवा मुलींचे योग्य वेळी वयात येण्याचे होते. तसंच या ग्रंथीमधून अँटी डायरेटिक हॉर्मोन EDH तयार होतो, जो लघवीचे प्रमाण नियंत्रित करतो. कधी कधी ह्या पिट्युटरी ग्रंथीची गाठ होते, ज्यामधून काही हॉर्मोन गरज नसताना जास्त प्रमाणामध्ये तयार होतात. पहिला हॉर्मोन म्हणजे प्रोलॅक्टिन. पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिनचा हॉर्मोन तयार करणारी गाठ झाली तर स्त्रियांमध्ये पाळीमध्ये अनियमितता येते, अवेळी गरज नसताना छातीतून दूध तयार होते आणि बऱ्याच वेळा या प्रोलॅक्टिनचा रस वाढल्यामुळे वंध्यत्व येते. जसं स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम होतात तसंच प्रोलॅक्टिन तयार करणारी गाठ जर पुरुषांमध्ये तयार झाली तर स्तनाची वाढ होते, शुक्राणूचे प्रमाण कमी होते, वयात येण्याची गोष्ट योग्य वेळी होत नाही आणि वंध्यत्व येते. या पिट्युटरी ग्रंथीमधून प्रोलॅक्टिन तयार करणाऱ्या गाठीचे योग्य वेळी निदान केले तर आपल्याला तो पूर्णपणे बरा करू शकतो. प्रत्येक वेळी त्यामुळे जर छातीमधून अवेळी दूध येत असेल, पुरुषांमध्ये स्तनाची वाढ होत असेल किंवा वंध्यत्व असेल, अशा व्यक्तींमध्ये प्रोलॅक्टिनच्या रसाची तपासणी करणे आणि प्रोलॅक्टिन तयार होणारी पिट्युटरी ग्रंथीची गाठ आहे का याचे निदान करणे आवश्यक आहे. प्रोलॅक्टिन हा झाला एक रस. पिट्युटरी ग्रंथीमधून दुसरा रस तयार होतो, ज्याला आपण म्हणतो कॉर्टिसॉलचा रस किंवा ग्रोथ हॉर्मोनचा रस, उंची वाढण्याचा रस. कधी कधी कॉर्टिसॉल आणि ग्रोथ हॉर्मोन तयार करणारी पिट्युटरी ग्रंथीची गाठ झाली तर व्यक्तीचे अचानकपणे वजन वाढते. अगदी 3-4 महिन्यामध्ये 10 किलो वजन वाढले, झपाट्याने वजन वाढणे किंवा लवकर वयामध्ये मधुमेह होणे, बीपीचा त्रास होणे, हेही पिट्युटरी ग्रंथीमध्ये हॉर्मोन तयार करणाऱ्या गाठीमुळे होते. आणि त्याचे जर आपण योग्य वेळी निदान केले आणि या पिट्युटरी ग्रंथीच्या गाठीचा इलाज केला तर तरुण वयामध्ये होणारा डायबिटीज किंवा मधुमेह काही व्यक्तीमध्ये नक्कीच आपल्याला पूर्णपणे बरा करता येईल. जसं थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये रस वाढण्याच्या, जसे पिट्युटरी ग्रंथीमधून रस वाढण्याचा आजार असतात, तसेच कधी कधी ह्या पिट्युटरी ग्रंथीमधून रस कमी होण्याचे आजार असतात. का होतात हे? काही व्यक्तींमध्ये, काही मुलांमध्ये जन्मतःच पिट्युटरी ग्रंथी बनत नाही किंवा जन्म झाल्यानंतर काही काळांमुळे इजा झाल्यामुळे या पिट्युटरी ग्रंथीमधून रसाचे प्रमाण कमी होते आणि असं झालं तर व्यक्तीची उंची वाढत नाही. त्यामुळे जर लहान मुलांची उंची त्याच्या वयातील, त्याच्या वर्गातील मुलांप्रमाणे वाढत नसेल किंवा त्याच्या लहान बहीण भावंडांपेक्षा तो आणखी लहान त्याचे लहान बहीण भावंड जर व्यक्तीपेक्षा उंच होत असतील तर अशा व्यक्तींमध्ये पिट्युटरी ग्रंथीमधील ग्रोथ हॉर्मोनच्या रसाची कमतरता आहे का याची तपासणी करणे आवश्यक आहे. आणि जर उंची वाढत नसलेल्या व्यक्तीमध्ये ग्रोथ हॉर्मोनची तपासणी केली
आणि त्याचा योग्य तो इलाज केला, म्हणजेच ग्रोथ हॉर्मोनचे इंजेक्शन दिले, तर अशा मुलांची उंची आपल्याला वाढवता येते. जर पिट्युटरी ग्रंथीमध्ये इजा झाली असेल आणि त्यामध्ये वयात येण्याचा रस तयार होत नसेल तर मुलांचे योग्य वेळी वयात येणे होत नाही. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी यांचे 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील वयात येण्याची प्रक्रिया झाली नसेल तर अशा व्यक्तींमध्ये हॉर्मोनची तपासणी करणं आवश्यक आहे. आणि या तपासणीमध्ये जर हॉर्मोनची कमतरता आहे असे वाटले तर त्यांचे योग्य तो इलाज करून वयात येण्याची प्रक्रिया आपल्याला सुरू करता येते. जसं पिट्युटरी ग्रंथीमधून वयात येण्याचा रस कमी होतो, कधी कधी या पिट्युटरी ग्रंथीची गाठ झाल्यामुळे वयात येण्याचा रस गरज नसताना अवेळी तयार होतो आणि या कंडिशनमध्ये लहान वयामध्ये म्हणजे अगदी 8 वर्ष वयाच्या आत देखील मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये वयात येण्याची लक्षणे दिसतात, जसे की स्तनाची वाढ होणे, लिंगाचा आकार वाढणे, लघवीच्या जागेवर केस येणे किंवा 8 वर्षाच्या आधी मुलींना पाळी येणे. हा देखील एक हॉर्मोनचा आजार आहे. पिट्युटरी ग्रंथीमध्ये किंवा अंडाशयामध्ये टेस्टिसमध्ये बिघाड झाल्यामुळे हा आजार होतो. अवेळी वयात येणे जेव्हा केव्हा मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये 8 वर्षाच्या आधी 9 वर्षाच्या आधी वयात येण्याची लक्षणे दिसतात, त्यावेळी त्यांची हॉर्मोनची तपासणी करणे आवश्यक आहे. आणि योग्य वेळी निदान केले तर ही वयात येण्याची प्रक्रिया आपल्याला योग्य ती वेळ येईपर्यंत हॉर्मोनच्या ट्रीटमेंटने थांबवता येते, जेणेकरून पेशंट आणि त्यांचे पालक या दोघांचाही मानसिक तणाव आपण कमी करू शकतो. धन्यवाद.